बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते। झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं निधन झालंय। दिल्लीमध्ये गंगाराम रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। हेमंत सोरेन यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे। दीर्घ आजाराने शिबू सोरेन यांचं निधन झालंय। झारखंडचे माजी मुख्यमंत्री ही त्यांची ओळख। अधिक या संदर्भात माहिती घेणार आहोत। विनोद तळेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनोद, शिबू सोरेन यांचं निधन झालं, एक मोठी कारकीर्द त्यांची राजकीय। अगदी झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे सर्व शिबू सोरेन यांचं आज निधन झालंय। साधारण एका तासापूर्वी त्यांचे चिरंजीव आणि सध्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे। त्यांचं वय 81 वर्ष होतं आणि गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून ते आजारी होते। मूत्रपिंडाशी संबंधित त्यांचा आजार होता आणि 1.5 महिन्यापूर्वी त्यांना एक पक्षाघाताचा पॅरालिसिसचा झटका सुद्धा आला होता। त्यामुळे गेल्या 1 ते 1.5 महिन्यांपासून ते व्हेंटिलेटरवर होते। त्यांच्यावर सर गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू होते आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे। सकाळी साधारण तासाभरापूर्वी 8:45च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे आणि त्यांच्या मुलांनीच या संदर्भात ट्विट करत मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ही माहिती दिली आहे। नक्कीच झारखंडमधलं आणि त्यांचं राजकीय स्थान हे कायमच बळकट राहील, अबाधित राहील। तुर्तास धन्यवाद विनोद या संपूर्ण माहितीसाठी।